नमस्कार मंडळी, आपल्या कुलगुरू चॅनल वरती आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आपल्या पगारातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच पीएफ प्रोव्हिडंट फंड। नोकरी करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यातला हा एक हक्काचा पैसा आहे जो निवृत्तीनंतर कामाला येतो आणि तितकाच तो महत्त्वाचा देखील आहे। तर जाणून घेऊया आपल्या पीएफ बद्दल काही महत्त्वाची माहिती। पीएफ ही एक सरकारी बचत योजना आहे जी द्वारे चालविली जाते। ज्या कंपनीत 20 पेक्षा जास्त कर्मचारी आहे तिथे पीएफ लागू होतो। सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्या पगारातून थोडी रक्कम कापली जाते आणि तितकीच रक्कम तुमची कंपनी तुमच्या खात्यात जमा करते। पीएफ किंवा भविष्य निर्वाह निधी हे केवळ तुमच्या पगारातून होणारी कपात नसून ते तुमच्या आर्थिक सुरक्षिततेचे एक महत्त्वाचे साधन आहे। जेवढे पैसे तुमच्या पगारातून कापले जातात तितकेच म्हणजे 12% पैसे तुमची कंपनी तुमच्या खात्यात जमा करते। हा एक प्रकारे तुम्हाला मिळणारा अतिरिक्त नफा आहे। जर तुमचा बेसिक पगार 15,000 असेल तर 1,800 रुपये तुमचे आणि 1,800 रुपये कंपनीचे असे एकूण 3,600 रुपये दरमहा जमा होतात। सध्या सरकार पीएफ वर साधारण 8.15% ते 8.25% वार्षिक बदलू शकते व्याज देते। पीएफ वर मिळणारे व्याज इतर अनेक बचत योजनांपेक्षा जास्त असते। दीर्घकाळात चक्रवाढ व्याजामुळे कंपाऊंड इंटरेस्ट ही रक्कम खूप मोठी होत जाते। नोकरी सुटल्यावर किंवा निवृत्तीनंतर जगण्यासाठी हा एक मोठा आर्थिक आधार असतो। पीएफच्या रकमेतील एक भाग ईपीएस एम्प्लॉई पेन्शन स्कीम मध्ये जातो, ज्यामुळे वयाच्या 58व्या वर्षानंतर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळू शकते। घर बांधणे, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा आजारपण यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी तुम्ही पीएफ मधून ठराविक रक्कम काढू शकता। जर तुम्ही पीएफ कडे दुर्लक्ष केले तर बरेच नुकसान होऊ शकते। पीएफ खाते वेळेवर ट्रान्सफर न केल्यास किंवा जुन्या खात्यातील पैसे तसेच पडून राहिल्यास काही काळानंतर त्यावर व्याज मिळणे बंद होऊ शकते। पीएफ मध्ये जमा केलेली रक्कम कलम 80C अंतर्गत करमुक्त असते। याची माहिती नसल्यास तुम्हाला जास्त इन्कम टॅक्स भरावा लागू शकतो। पीएफ खातेधारकांना योजनेअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा मिळतो। माहिती नसल्यास कुटुंबाला या लाभापासून वंचित राहावे लागते। जर तुमचे आधार किंवा पॅन कार्ड पीएफ खात्याशी लिंक नसेल तर पैसे काढताना खूप अडचणी येतात आणि जास्त टॅक्स कापला जातो। तर मित्रांनो, हा होता पीएफचा थोडक्यात आढावा। तुमचा पीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्ही उमंग ॲप किंवा च्या पोर्टलला भेट देऊ शकता। पुढील व्हिडिओमध्ये मी पीएफ संदर्भातीलच खूपच महत्त्वाची माहिती घेऊन येणार आहे। माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।